मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे। या पहिल्या यादीमध्ये 87 जणांच्या नावाचा समावेश आहे। वंचित बहुजन आघाडीच्या साथीने लढणाऱ्या काँग्रेसने आमदार आणि खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचा यामध्ये समावेश असल्याची बातमी समोर येते। चंद्रकांत हंडवरे आणि आमदार असलम शेख यांच्या कुटुंबातील सदस्य या महापालिका निवडणुकीमध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत। सोबतच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी युतीची घोषणा केली, तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन एकत्र लढणार आहेत। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जागा वाटप देखील जवळपास निश्चित झालंय, तर वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर निवडणूक लढणार आहे, तर काँग्रेस उर्वरित जागांवर निवडणूक लढणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। त्याच्या आदल्या दिवशी आता काँग्रेसने आज 87 जणांची यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीनंतर आता दुसरी यादी जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता याकडे दुसऱ्या यादीमध्ये नेमकं कोणकोणत्या उमेदवारांची नावं असतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळे आता ही दुसरी यादी कधी जाहीर होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।